तर मोहित कंबोज भाजपकडून मुंबईच्या महापौर पदाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे। ठाकरे सेनेच्या अखिल चित्रेंच्या दाव्यानं खळबळ उडाली आहे। अखिल चित्रेंकडून फडणवीसांच्या वक्तव्याचा दाखला देण्यात आला। या संदर्भात अखिल चित्रे यांच्याशी बातचीत केली आहे लोकशाहीचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी। आपल्यासोबत बोलण्यासाठी अखिल चित्रेजी आता आपण त्यांच्याशी बोलूया। एक्स या समाज माध्यमावर आपण एक ट्विट केलेलं आहात, तर काय ते पूर्ण ट्विटचं पार्श्वभूमी ते सांगणार? बरं, आपण जर पाहिलं माध्यमांनी जेव्हा आशिष शेलारांना, जे सध्या प्रभारी आहेत मला वाटतं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे आणि मंत्री देखील आहेत या राज्याचे, तर मुंबईचा महापौर कोण होणार हे सांगताना त्यांनी असं सांगितलं की मुंबईचा महापौर हा हिंदूच होणार। त्यांनी हे नाही सांगितलं मुंबईचा महापौर मराठी होणार म्हणून। आणि पत्रकार त्याला वारंवार विचारत होते तर त्याच्यात ते नाही हिंदू मराठी नसतो का, मराठी हिंदूच असतो वगैरे वगैरे सांगितलं, पण मराठीच होणार असं स्पष्टपणे सांगितलं नाही। त्यानंतर जेव्हा माध्यमांनी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विचारलं तेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी देखील असं उत्तर दिलं की मुंबईचा महापौर हा महायुतीचा होणार। त्यांनी देखील छातीठोकपणे सांगितलं नाही की मुंबईचा महापौर हा मराठीच होणार। आणि आपण जर याआधी पाहिलं असेल जेव्हा कधीही प्रतिनिधित्व करायचं संधी हे भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे। जेव्हा युती होती तेव्हा देखील 20 वर्ष ते युतीत होते आमच्यावर, तेव्हा त्यांनी नेमलेले जर आपण उपमहापौर पाहिलेत तर ते शेट्टीपासनं ते ठाकूरपर्यंत ते पटेलपर्यंत बारोटपर्यंतचा हा प्रवास आहे त्यांचा। मराठी माणसाला प्रथम प्राधान्य देण्याचं कधीच त्यांच्यात हिंमत असेल तर आव्हान मी करतोय त्यांनी त्यांचा जो कोण त्यांचे काय मनसुबे आहेत ते त्यांनी मुंबईकर जनतेसमोर मांडावे आणि त्याच्यानंतर त्यांनी मतं मागावी मुंबईकरांकडे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्यसह मी संतोष देवकर, लोकशाही मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।